नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, व्यवसाय करत असताना धैर्य टिकून ठेवणं गरजेचं आहे, कारण धैर्याशिवाय आपला व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही। कारण आपण बघू शकतो की काही शेतकरी मित्र किंवा दूध व्यावसायिक खूप घाई गडबडीमध्ये आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात किंवा गोठ्यावरती चुकीच्या पद्धतीमुळे गोठा एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु कुठेतरी ते धैर्य खचत असतात। कारण लवकरात लवकर मिळालेले यश हे जास्त दिवस टिकत नसते, कारण सातत्य खूप महत्त्वाचं आहे। कारण यश मिळवायचं असेल तर आपल्याला वेळेला खूप महत्त्व दिलं पाहिजे। कारण छोट्या छोट्या गोष्टी गोठ्यामध्ये करत राहणं गरजेचं आहे। कारण स्टेप बाय स्टेप जर आपण गोठ्याला वेळ दिला आणि गोठ्यावरच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला स्टेप बाय स्टेप, जसं बघू शकतो की सुरुवातीला आपण फक्त सुरुवात केल्याच्या नंतर जनावर खरेदीकडे लक्ष दिलं पाहिजे की चांगल्या ब्रीडच्या गाई किंवा म्हशी गोठ्यावरती खरेदी करणं हा सर्वात पहिला आपला हेतू असला पाहिजे गोठ्यावरती। असं नाही आहे की सुरुवातीला फक्त गोठ्यावरती खर्च केला पाहिजे। गोठ्यावरती खर्च 100% करू नका सुरुवातीला, कारण गोठ्याचा खर्च आपला हा वायाच जाणार आहे, कारण गोठा आपल्याला उत्पन्न देणारच नाही आहे। तर आपण जे गाई किंवा म्हशी खरेदी करतो यापासून आपल्याला उत्पन्न भेटणार आहे, तर त्यांच्यावरती खर्च करा, कारण त्यांच्यावरती केलेला खर्च आपला कुठेही वाया जाणार नाही। कारण ब्रीडवरती काम करणं गोठ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे। धैर्य टिकून ठेवणं गरजेचं आहे, कारण संयमामुळं आपण एक वेगळ्या उंचीवरती आपला दूध व्यवसाय घेऊन जाऊ शकतो। तर बघू शकतो की आपण सुरुवातीला एक चांगल्या ब्रीडच्या म्हशी किंवा गाई खरेदी करायच्यात आणि त्यानंतर आपण गोठा सुरुवात केल्याच्या नंतर आपण गोठ्याचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे। मॅनेजमेंट म्हणजे नेमकं गोठ्याला आपल्याला 2 ते 3 वर्षामध्ये कोणत्या उंचीवरती घेऊन जायचे, म्हणजे आपलं एम म्हणजे ध्येय आपलं निश्चित असलं पाहिजे की आपल्याला कुठून सुरुवात करायची आणि कुठपर्यंत घेऊन जायचं आहे। नेमकं दूध व्यावसायिक याच्यामध्ये काहीही उद्देश ठेवून काम करत नाहीत गोठ्यावरती, कारण गोठ्याचं काम करत असताना एक व्यावसायिकदृष्ट्या गोठ्याकडं बघितलं पाहिजे। तरुणांनी व्यावसायिक दृष्टिकोनातूनच आपल्या व्यवसायाकडे बघितलं पाहिजे। असं नाही की फक्त आपल्या पोटभरीसाठी किंवा घर खर्चासाठी व्यवसाय न करता त्यातून एक आपलं वेगळं विश्व निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे। पुढाकार म्हणजे नेमका काय की गोठ्याला एक 3 ते 4 वर्षामध्ये एक वेगळं वळण दिलं पाहिजे की सुरुवात एक छोटी केली तरी चालतं, गोठ्यावरती आपला गोठा नसेल तरी चालतं सुरुवातीला, कारण गोठा उत्पन्न देणार नाही तर गोठ्याच्या गाई किंवा म्हशी उत्पन्न देऊ शकतात। तर त्याचं उत्पन्न आपल्याला जसं जसं वाढत जाणार आहे, त्याच्या कालवडी असो किंवा त्यांच्या दुधाचं उत्पादन असो, शेणाचं उत्पादन असो, यापासून आपण काय करू शकतो की थोडंफार उत्पन्न आपण बचत करू शकतो। त्या बचतीपासून आपण परत म्हशी किंवा गाई खरेदी करू शकतो आणि एका वेगळ्या वळणावर गेल्याच्या नंतर म्हणजे जेवढा आपला खर्च वगैरे भागून जनावरांचं भागून जो आपल्याकडे बचत राहते त्यातून आपण गोठा उभारू शकतो। असं नाही आहे की फक्त घरच्या म्हणजे खिशातले पैसे घालून जर गोठा उभारला आणि एखादं 2 जनावर जर दगावलं गोठ्यामध्ये तर हा नुकसान आपल्याला परवडणारं नाही आहे। तर त्यामुळं शेतकरी मित्रांना एवढं सांगणं आहे की सुरुवात चुकीची करू नका। चुकीच्या सुरुवातीमुळं आपला गोठा सुरुवात होण्या अगोदरच बंद पडू शकतो। खूप साऱ्या शेतकरी मित्रांचं असं म्हणणं असतं की आम्हाला दूध व्यवसाय परवडतच नाही आहे, दूध व्यवसायात काही राम राहिलेलं नाही आहे किंवा त्यापासून उत्पन्न भेटत नाही आहे, फक्त शेणच उरतं आहे त्यामध्ये, या व्यवसायामध्ये शेणच राहतं आहे, अशी जी मानसिकता आहे ते एकदम पूर्णपणे चुकीचं आहे। आपण बघू शकतो की पंजाब किंवा हरियाणामध्ये त्यांनी जे लेवल आता सध्याच्या पिढीला हासिल केलेलं आहे की म्हणजे त्यांच्याकडं 50 लिटरच्या पण गायी आहेत आणि त्यांच्याकडं 30 लिटरच्या पण म्हशी आहेत। ते यामध्ये खूप वर्षापासून यामध्ये काम करत आहे की ब्रीडवरती काम करत आहेत, चांगल्या चांगल्या वंशावळीकडे काम करत आहेत, चांगल्या सीमनवरती ते काम करत आहेत। आणि आपल्या इकडे बघू शकतो की सीमनवर काम करणं हे एक आपण समजू शकतो की सीमनमुळं आपल्या इकडे जनावरं गाभण राहत नाहीत किंवा आपण नैसर्गिक पद्धतीनेच आपल्या जनावरांना भरवते, हे कुठंतरी चुकीचं आहे। कारण ब्रीड गोठ्यामध्ये तयार होणं गरजेचं आहे, कारण ब्रीडशिवाय आपला गोठा पुढं जाऊ शकत नाही। ब्रीड का महत्त्वाचं आहे की ब्रीडमुळं आपली जनावरं वंशावळी सुधारू शकतात, दुधाचं उत्पादन वाढू शकतो गोठ्यामध्ये, कमी खर्चामध्ये, कमी खुराकामध्ये, कमी चाऱ्यामध्ये आपली जी जनावरे सध्याची दूध देत आहेत ते ब्रीडिंगमुळं 4-2 लिटर किंवा 5 लिटर दिवसाचं उत्पादन वाढू शकतं। मग हे कुठंतरी शेतकरी मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे, ब्रीडकडं वळलं पाहिजे। बघू शकतो की पंजाब आणि हरियाणाला
एवढं ब्रीडिंगवरती काम चांगल्या प्रमाणात होतं की तिथं जे संस्था आहेत किंवा तिथले जे सरकार आहे त्यांनी लोकांसाठी चांगल्या ब्रीडचं सीमन उपलब्ध करून देण्यास एक कमी दरामध्ये एक 100-200 रुपयामध्ये चांगल्या सिमेंटच्या स्ट्रॉ त्यांना उपलब्ध करून देण्यास सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळं तिथं जे म्हणजे तयार झालेलं वातावरण आहे गोठ्यावरती त्यांच्या असो किंवा तिथल्या जे एरियामध्ये तिथं सर्व मिळून लोक काम करत असतात गोठ्यावरती की चांगल्या वंशावळीकडे वळणं आणि गोठा व्यवसाय करत असताना फक्त दुधावरतीच्या भरोश्यावरती न बसता त्यांनी 1.5 लाख 2-2 लाख 3-3 लाखांच्या गाई किंवा म्हशी विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे. कारण हे सर्व ब्रीडमुळे शक्य झालं आहे. आपल्याकडं ब्रीड चांगलं असेल तर आपण पुढच्याला सांगू शकतो की हे ब्रीड या ब्रीडचं आहे, या सिमेंटचं आहे आणि हे एवढं दूध देऊ शकतो हे आपण बजावून सांगू शकतो. पण आपल्या इकडं असं नाही आहे. आपल्या इकडं फक्त जनावरांच्या शरीरावरतीच किमती ठरलेल्या जातात की जेवढं जनावर मोठं आहे तेवढी त्याची किंमत जास्त आहे. पण हे कुठंतरी आपल्याकडं थांबलं पाहिजे. आपल्या पण शेतकऱ्यांनी किंवा दूध व्यावसायिकांनी या गोष्टी आत्मसात करून एक 4-2 वर्षामध्ये आपला गोठा सक्सेस केला पाहिजे. आता माझं उदाहरण घेऊ शकता की तुम्ही, मी माझ्या गोठ्यावरती चांगल्या ब्रीडच्या कालवडी किंवा पारड्या संगोपन करण्यास सुरुवात केली आहे. कारण ब्रीडचं सिमेंट भरणं हे गोठ्याला आपल्या कुठं पण पुढं घेऊन जाऊ शकतं. आता गोठा एक चांगल्या लेवलवरती उंचीवरती येण्याचं काम आपण स्वतः करू शकतो आणि त्यापासून आपल्याला 4 पैसे उरण्यास सुरुवात होते. त्यासाठी ब्रीडवरती काम करा. 100% आपला हा व्यवसाय परवडू शकतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.